बच्चू भाऊ आपल्यासोबत आहेत जे रिक्षा पुन्हा एकदा आपल्याला चालवून दाखवणार आहेत। अधिकाऱ्यांच्या कानफडात त्यांनी त्यांच्या एका अपंग कंपनीच्या माणसाला बच्चू भाऊनी या ठिकाणी आहे। पुन्हा एकदा रिक्षा जे आहे ते बच्चूकडू हो फिरवून घ्यायला हरकत नाही। ब्रेक हा काय एकदम असा ट्रॅक्टर सारखा उचलतं हे, ह्याला स्मूथली झाले पाहिजे का नाही असं, तर हा जात नाही, हा मोठा फॉल्ट आहे। हे याच्यामुळं हे असे एकदम स्पीड आहे। तुम्ही गाडी चालवतो तर याला आरामशी नाही चालू शकत, हे कठीणच। म्हणजे रिक्षा बनवली गेली ती चुकीच्या पद्धतीची बनली, एकदम चुकीच्या पद्धतीची बनवलेली आहे ही। याला बॅलन्स बरोबर नाही चालत, याचे जे प्रॉब्लेम आहे बाकीचे, म्हणजे दिव्यांगांना जे प्रॉब्लेम येतं, याच्या बटणे रिव्हर्स जे दिले आहे ते बटन कधी दबन, हे सगळं बॅटरीची चार्जिंग बरोबर होत नाही, चार्जिंग करायला गेलं तर चार्जेस होत नाही। आणि मागं जो फेस दिलेला आहे तो एकदम कमी आहे, 4 माणसं बसणं म्हणजे सर्कस आहे ते, त्याच्यानं प्रवासी इथं येणार नाही ना। याची स्पीड आहे 25च्या वर जात नाही, ते म्हणतात आपण दिव्यांग आहे म्हणून स्पीड कमी केला। ह्या दिव्यांगांनी आंतरराष्ट्रीय चषक घेऊन आले, सुवर्ण पदक आले। जे चांगल्या माणसाला सुवर्ण पदक आणता आले नाही ते दिव्यांगांना आणले, यांच्या गाडीची स्पीड 25 करून टाकली। म्हणजे आता जर कमी स्पीडच्या गाडीमध्ये लोक बसणार का, असे सगळे फॉल्ट करून ठेवलेले दिसतात एकंदरीत। आणि म्हणून त्याला आम्ही MDला बोलावलं होतं कंपनीच्या, तो आला नाही। त्यांना एक माणूस पाठवला, त्याला मराठी समजत नाही, ठीक आहे, त्याला म्हटलं ये सब फॉल्ट है कैसा निकालेगा, तो मेरे को नहीं पता, बोले वो MD को बात करना पड़ेगा, तू आया काय को, आलं नाही, मग त्याला ठोकला आम्ही धरून। आता हा सगळा प्रकार जो आहे किती रिक्षाच्या बाबतीत झालेला आहे? आणि आता अधिक रिक्षा तर चालवलेच नाही, लोकांना काढले नाही, काही रिक्षा तर टोकन करून आणावं लागले आहे त्या दिवसापासून। आता याच्यात हरियाणाची कंपनी आहे, याची सर्व्हिस जिल्ह्यात नाही आहे, त्यानं ते मोठा एक प्रॉब्लेम आहे। आता इथं ज्या सर्व्हिस सेंटर ज्या कंपन्या आहे त्याला दिलं असतं तर कम से कम त्या सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन गेला असता। आता याला कुठं घेऊन जायचं, अनेक प्रॉब्लेम करून ठेवले। म्हणजे ज्यांच्या आयुष्यातच पहिले व्याधी आहे, यातना आहे, त्याला रिक्षा देऊन आनंद भेटायच्या ऐवजी दुःखच नशिबी आलं। साधारण एक रिक्षा कितीचा आहे, किती लाखाचा? 75,000चा। 500 रिक्षा म्हणलं तर हा घोटाळा। हां, आता पकडा काय 1 लाख तर याच्यात जास्तीचे घेतलेच आहे। बाजूचा रिक्षा होता ना रे, तो किती लाखात म्हणते तो? 2,90,000। तो 2,90,000चा आहे का तो इकडे? पान नाही इकडे। आणि हा 3,500। हां, रिक्षा पाठीमागे 1 लाखाचा घोटाळा आहे। पुढे काय करणार? आता आम्ही MDला सांगितलं एक टेक्निकल टीम बनवा, याच्यातले सगळे फॉल्ट काढा, या कंपनीचं जे एकतर बनवून द्या, नाही तर दुसऱ्या कंपनीच्या रिक्षा द्या सगळ्यांना। सरकार कितपत जबाबदार याला? सगळेच आम्ही अधिकारी सगळेच जबाबदार आहे। काय आहे, जी जिव्हाळ्या पाहिजे ना, अंतर्मन जे मजबूत पाहिजे ह्या लोकांसाठी। मी याची तक्रारही केली होती मधात, हे वाटप व्हायच्या अगोदर, का बा हे अशा पद्धतीच्या रिक्षा वाटप करू नका, त्याची सगळी चाचपणी करा। आता हा आणखी एक रिक्षा आलेला आहे, हा नाही दुसरा। तर मग तुम्ही पुढे आता ह्याची तक्रार वगैरे करणार आहात का, कसं काय? हे जर याच्यावर व्यवस्थित याच्यात कारवाई झाली नाही तर हे सगळे 500 रिक्षा आम्ही मंत्रालयात जमा करून देऊ। तर होते बच्चू कडू, हे सगळे 500 रिक्षा जे आहे ते मंत्रालयात जमा करून देऊ असं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।